कुठे शांती काय माहित. अरे बापरे, शांती उठते वाटते आता. नाही नाही, शांती झोपेलच आहे. शांतीला लय गार झोप लागली. तोपर्यंत मी काय करतो आता. शांती आराम करतो आता. भात जातो सखूबाईच्या घरी. आता जगन भाऊ बी घरी नाही आहेत. सखूबाईला म्हणतो ना, काय सखूबाई एवढ्याचा राग मानतो. सर्वेले बोलावलं, मला नाही बोलावलं. अरे हे तर शांताराम काका होत. जाऊ दे आता, कुठं चालली असतील धावत धावत. कोणी पुढे निघून गेलं असेल, काही टोकत नाही मी. पण कुठं चालले काही समजून नाही राहिलं. कोणी बिमार आहे की काय आहे. चल आता मी जाऊन पाहतो कुठे चालले तर. अरे बापरे, गेली किती दूर. नाही नाही, जाऊ दे, मी शांता काकूला भेटायला चालली ना, मग काम करून घेतो मी. हॅलो हॅलो पार्वती, काय करून राहिली पार्वती. बोल सखूबाई बोल, कसा काय फोन केला. पार्वती, मी रोडगेची पार्टी ठेवली ना शांताबाईच्या वावरात, ये जा मग जेवण करायला उद्या. हो हो सखूबाई, येतो येतो. सखूबाई कुठे गेला सखूबाई. आवाज आला मला सखूबाई सारखा. सखूबाई कोणीतरी आलंच. आली आली. नाही नाही, सविताबाई येशील. सविताबाई म्हटलं होतं मी, आपण मार्केटला जाऊ म्हणून, भाजीपाला काही सामान आणू. सविताबाई आली येशील. तर आता सविताबाई आली की पटपट कामं करून घेतो. युई बन नसली पाहिजे घरी फक्त, मग बस. मग तर समजून घे शांताराम येईन बाई पटली. आलीच तर नाही बाहेर अजून. आता मला अरे कोण आलं माझ्या घरी. काहीच गरज नाही माझ्या घरी यायची. सखूबाई काय सखूबाई, उलशा गोष्टीचा राग मानतं. उलशी गोष्ट आहे काय. हाकलून दिल्यासारखं गोष्ट केली माझ्यासोबत तुम्ही. नाही नाही, मी आता तुम्हाला माफ करत नाही. जाऊ शकता तुम्ही आता. नाही नाही सखूबाई, असं नका करू. आता तुमच्या घरी एवढा रोडग्याचा कार्यक्रम आहे उद्याचाच. मी नसलो सर्वजण तुम्हाला विचारतील, युवई बुवानी आले, युवई बुवानी आले. माई बहीण शकुनाबाई बी म्हणीन. तेले समजलं पाहिजे तुमची लायकी काय आहे. तर काही गरज नाही यायची. सखूबाई तुम्हाला प्रेमानं सांगू राहिलो मी, लक्षात ठेवा. तुमची पोरगी माझ्या घरी आहे, एक पोरगी माझ्या बहीणच्या घरी आहे. अगो भाई बाई, तुम्ही काय मला धमकी देऊन राहिली का मग. हा नाही, धमकी नाही देत मी, तुम्हाला आठवण करून देऊन राहिलो. आठवण नशीन तर आता तुम्ही काय करता. शांताराम भाऊ बी म्हणत नाही तुम्हाला मी, तर पाहतोच मी. नाही बोलावत तुम्हाला मी. नाही बरं सखूबाई, तुमच्या कार्यक्रमाचा धिंगाणा करून टाकेन सगळा मी. लक्षात ठेवा तुम्ही. कोणता धिंगाणा करता तुम्ही तेच पाहतो मी आता. नाही बोलावत तुम्हाला मी आता. आणि तुम्हाला सांगतो, माझ्या कार्यक्रमात पाय टाकायची गरज नाही तुम्हाला. जाऊ शकता तुम्ही तुमच्या घरी. एवढी अरे राई एवढी. हा तेवढीच करतो. कधी बी पाहिजे तर भादर 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 हॉटेलमध्ये घेऊन गेले. खाणं ना घेणं म्हणतात की तुला हॉटेलात जीव घातला माय. 2-2 पोरी आहेत मला, नाव बदनाम करतात माझ्या पोरीसमोर. सखूबाई आता नाही नेलं तर नीन. काही गरज नाही मला न्यायची. नवरा आहे मला नेणारा. जवळ यात पोरी यात. जाऊ शकता तुम्ही माझ्या घरून. नाही बरं सखूबाई, नाही बरं सखूबाई. हाव हाव बरं, जा तुम्ही जा. जे व्हायचं आहे ते करून घ्या. तुमच्या याच्यानं जे होते की नाही ते करून घ्या तुम्ही आता. जा, भेट नाही तुम्हाला मी. अहो माई बाई, मस्त धमकी द्यायला आला मला. युवई होय तर काय डोक्यावर घेतं काय. पानचटल्या वानाचा युवई. मग आंघोळ करायला बसले तर तमाशे केले. सर्कस करतो मी आता. बस झाला म्हणा लाळ. लाळ अशाले नाव बदनाम करते मग. स्वतः आहे बदमाश, दुसऱ्याला बदमाश समजते. हाकल येले आता. आता अजिबात माझ्या कार्यक्रमामध्ये पाय टाकू देत नाही. काय सांगेन कोणाले, तोंडच नाही सांगायले. मला माहिती आहे सगळं. लेकानं सगळं मूड खराब करून टाकलं. जाऊ दे, अशाच्या नांदी लागून मूड खराब करून टाकायला पुरत नाही. कार्यक्रमाची तयारी करायला लागते. हाकलून दिलं मला त्या दिवशी. जाऊनही दिलं पोरीच्या घरी जेवण करायला. येऊ नको म्हणे माझ्या घरी. आता काय येते माझ्या घरी काय माहीत. दुसरीसाठी काय करून टाकू काय. इथे जिद्दीवर तर किती चांगला कार्यक्रम करतो आणि सगळेले बोलावतो आणि युवायलेच नाही बोलावत. घ्या म्हणा मज्जा. सखूबाई म्हणतात मला बी. चिंट्याची बाबा कुठे गेले. चिंट्याची बाबा गेले मग.
मला वावरात जाऊ आपण. चिंट्याचे बाबा. शांता काकू कुठे आहे? चिंट्याचे बाबा. चिंट्याचे बाबा गेले बाहेर धावत धावत. माहिती मनीषा, तू कधी आली मनीषा? शांता काकू आताच तर येऊन राहिली. तुम्ही चिंट्याचे बाबा करून राहिले. चिंट्याचे बाबा मला दिसले रस्त्यात धावत 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 चालले होते. मी आवाज देत होती पण म्हटलं राहू दे, येले महत्वाचं काम असेल कोणतं. काय झालं शांता काकू? धावत धावत गेले शांताराम काका. आता माय कुठे गेले धावत धावत? मला तर काय माहित बी नाही, मी तर झोपेलच होती. माय बाई बहीण मनीषा, तुझी सासू विसू बरी आहे ना? मै सासू तर जेवण खावण करून टुनमुन झोपली मस्त, म्हणून मी तुमच्या घरी आली. शांता काकू कुठे गेली? सविता ताई. सविता अशी ना तिच्या खोलींदी. काय झालं मनीषा, सगळं बरोबर आहे ना? माय बाई माणूस सांगत नाही, काही नाही काही नाही, कुठे गेले आणि काय गेले. जाऊ दे मनीषा, बस ना तू बस. कशी काय आली काय आली? बरं झालं मला कोणं पाहिलं नाही घरान दिदी, आणि रस्त्याने बी कोणं पाहिलं नाही. जमलं आता घरात जातो धावत धावत. शांतीने म्हणतो मी झोपेल असतो होतो. शांती बी उठली नशीन अजून. जाऊ दे, उठली बी अशीन तर म्हणून संडासले गेलतो. ये मनीषा बस. हा शांता काकू. मनीषा तू बस, मी सविताला बोलून आणतो. नाही शांता काकू थांबा थांबा. काय झालं मनीषा? शांता काकू तुम्ही मला आईसारख्या, मला डिसिजन घेता नाही राहिला शांता काकू. आता आई बाबा खुश आहात, सगळेजण खुश आहात. आता मी एकटी काही करू शकून नाही राहिली. तुम्ही सांगा शांता काकू आता मला काय करायचं काही नाही. अजून फारकती घेऊ की राहू काही समजून नाही राहिलं मला. आता माय मनीषा कोण कोण म्हणतं फारकती घेतो? माय माय एवढं मोठं झाल्यावर असं नसते मनीषा. त्या जे करायला लागत होतं ते सुरुवातीलाच करायला लागत होतं. आता काय बहाणा सांगशील? माय माय तू काय राहिली मग एवढा दिवस? पहिल्याना दुसऱ्या दिवशी चालली जाते. आता मस्त 15 दिवस होऊन राहिले, महिना बी होऊन राहिला, तर तू त्याच्या घरी राहून राहिली. आणि आता मला विचारतो काय करू म्हणून. नाही नाही मनीषा आता नको करू. आता तू आई बाय बरं खुशी खुशी न रोडगेची पार्टी आहे उद्या, आणि आज तू असं करशील कसं करशील माय? हाव ना शांता काकू, म्हणून तर मी तुम्हाला विचारायला आली. काहून तो पप्प्या काम नाही करत काय? त्रास देते काय तुले? काही मारझोड करते काय? नाही नाही शांता काकू मी धड बनली आता, काहीच नाही करत. मग सांगतो मनीषा तुले, माझ्या पोरीसारखी असतो. तो काही त्रास देत नाही ना, तर त्याले कामावर लाव. त्याले म्हणा तू कमाई करून आणशील तस मी त्या घरी राहतो, अशी धमकी दे चांगली. नाही तर म्हणा 8 दिवसात मी फारकती देतो तुले. दे ना धमकी, अशी धमकी द्यायला काही पैसे नाहीत लागत. तुला सांगतो मनीषा, आपली जिंदगी आपल्याला सुधारता येते. त्याला डोक्यावर नको घेऊ. डोक्यावर जर घेशील ना आयुष्यभर लढत बसशील तू. कोणाचा आवाज येऊन राहिला काय? मी सासू बोलून राहिली जोऱ्या जोऱ्यानं. कोण आलं? सविता काकू आली का काय? मी जाऊन पाहू दे बरं. अरे बापरे सुनबाई आहे. चल जाऊनच पाहतो मी कोण आहे तर. आईचा आवाज येऊन राहिला जोरा जोरानं बोलायचा. चल आता संडासात जाऊन बसतो जराबर. शांतीने म्हणा लागेल किती वेळा संडासला गेलो मी, पाणी नव्हतं, असं नव्हतं तसं नव्हतं, बहाणा सांगा लागेल. जमला आता. घरांदी बी आलो तर कोणालाच दिसलं नाही. मनीषा तुला सांगतो तो काही व्यसनी नाही, तो फक्त ऐदी आहे. तर त्याला अशी धमकी देतो. तुला सांगतो एखादा नवरा लग्न झाल्यावर सुधारते, एखादा नवरा लग्न झाल्यावर बिघडते. बाईच्या हाती असते सगळं करणं. हो ना शांता काकू. आई सविता ताई, मी म्हटलं कुठे गेली? आई सुधारती बिघडती लग्न झाल्यावर? काय 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 झालं मनीषा? खरं खरं सांग मला मनीषा, माझा जीव धडधड करून राहिला. खरं खरं सांग मला काय म्हणते पप्पू? काही नाही म्हणत सविता. कोण काय म्हणते? तशीच आली मनीषा. मनीषा माझ्यापासून तोंड नको लपवतो. सविता ताई कशा गोष्टी करू राहिली तू? काही नाही झालं. मी शांता काकूला म्हणायला आली. आईच्या भोवती लय टेन्शन येईन म्हटलं. शांता काकू तुम्ही आईला मदत करा. आईने एवढी मोठी रोडगेची पार्टी ठेवली, आईला झपणार नाही. मी होती तर आईला काही त्रास होत नव्हता. नाही तुम्ही काहीतरी लपवता दोघे जणी माझ्यापासून. आई खरं सांगा मला तुम्ही. नाही सविता
तुला माहित आहे मी तुला सगळं सांगतो. माहित आहे ना तुला, त्यापासून मी काहीच लपत नसतो सविता. चला शांता काकू, येतो मग मी. मनीषा कशी आली चालली? चहा नाही, पाणी नाही. बहिणीच्या घरी आली ना तू? शेजाऱ्यांच्या घरी नाही गेली काही? सविता ताई, मी हक्काने घेऊ शकतो त्या घरी, कोणतेही काहीच टेन्शन नाही आहे. मी आता घाईत आहे ना, आई झोपलेल्या आहेत. सविता ताई, तू काही टेन्शन नको घेऊ. तू जसा संसार सुखानं करून राहिली तसा पण मी बी करून दाखवेल तुले. बस आता तू एखाद्या दिवशी येजो, दोघे जण येजा. शांता काकू, पाठव जा सविता ताईले, दोघे जणाले पाठव जा. हो मनीषा, आता आपली भेट होतेच ना उद्या. करा मग तुम्ही आईले मदत. येतो मग मी. आई काय माहित कोणतं, मा मनाला असंच वाटून राहिलं की काहीतरी लपून राहिले तुम्ही दोघे जणी माझ्यापासून. जाऊ द्या आता, आईच्या घरचा भंडारा होऊ द्या उद्याचा. नाही ना सविता. सविता, ते सासरे आले काय घरी? नाही. बाबा नाही की घरात? आईले बी विचारपूस करा लागेल मनीषाबद्दल. काही सांगे काय मनीषा? सविता, ती बहीण एवढी समजदार आहे की कोणालाच टेन्शन देत नाही. स्वतः कष्ट भोगीन पण दुसऱ्याले अजिबात कष्ट देत नाही. मनीषा, देव तो बी लय चांगलं करेन. पप्प्याले त्याला बी कामावर लागेल. ते गुण पाहून तो बी सुधरेन, ते बी संसार सुखानं होईन. मनीषा, काही काळजी नको करू तू. तू कोणाचं मन नाही दुखवलं ना, देव ते आपापच चांगलं करेन. संडासांनी वास घेऊ थकलो मी, कोणी मला आवाज बी देत नाही. शांती म्हणत नाही चिंतेश बाबा की सविता म्हणत नाही बाबा कुठे गेले. पटकन बाहेर निघतो मी. साव लपून लपून किती लपू मी आता. निघतो बाहेर. मी तर भल्ले चक्रा मारतात होतो दोघी सासू ना. आता काय लपून बसल्या काय कुठे काही माहित. मी वाट पाहून राहिलो देवासारखी. जाऊ दे. नाही नाही, एक काम करतो ना आता, झोपून राहतो. पण चिंताजी बाबा धावत धावत कुठे गेले काही समजलं नाही. आले काय चिंताजी बाबा? अरे चिंताजी बाबा आलते ना आता, कुठे गेले? गेले वाटते घरांगी. शांता काकूच बरोबर. मी चुकी केली. लग्न झाल्यास फार कधी धुंद्या लागत होती, पण मला वाटत नाही पप्पू बदलीन म्हणून. तरी पण आता नशिबात आता काय आहे काय नाही ते देवालेच माहीत. चला आता, आई उठल्या असतील अजून म्हणतील मनीषा कुठे गेली, मनीषा कुठे गेली. आता नाही, आईचा रोडगेचा कार्यक्रम झाला उद्याचा की पप्पूले कडक सांगा लागेल, त्याच्याशिवाय जमणार नाही. आईले हे कुठून सुचलं काय मी रोडगेचा कार्यक्रम करू दे. मी होते तर आजपर्यंत कधी नाही केला. कधी 4 लोकांले जीवनी घातला आईनं, आणि आता बाय आता मोठी रोडगेची पार्टी करून राहिली. अहो चिंतेचे बाबा, चिंतेचे बाबा. अरे बापरे, चिंतेचे बाबा कोण धूम धूम चालू आहे? धावत पळत झोपून बी राहिले काय? नाही नाही शांती, झोपून कोण राहिले बापा? चिंतेचे बाबा कुठे गेलते तुम्ही धावत पळत? मनीषाने सांगितलं मला. शांती, तुला सोडून कुठे जाऊ शांती मी? कुठे गेलो मी धावत पळत? झोपलो, संडासात गेलो, आता आलो तुला भेटलो. चिंतेचे बाबा खरंच? नाही माय, लय सज्जन माणूस आहे व माय, लय सज्जन माणूस आहे. चिंतेच्या बाबासारखा सज्जन माणूस तर पुऱ्या जगात नाही मी म्हणतो. आहे ना चिंतेचे बाबा? बरोबर बोलली मी? शांती एकदम बरोबर बोलली. चल शांती, तुला साडी गिरी पाहिजे का नवीन उद्याच्या कार्यक्रमात घालेली? अरे साडी? चिंतेचे बाबा मग तुम्ही दिवाळीला तर साडी नाही घेतली एक काय दिवाळीला मनापासून. आता रोडगिंदी, आणि ते बी आपल्यानी सकोबाईच्या रोडगेच्या कार्यक्रमांनी शांताबाईला नवीन साडी. वा 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 वा, मग तर गोष्टच गेली चिंतेचे बाबा. एवढं प्रेम बायकोवर? नाही नाही, एवढं प्रेम नका करू. उतू येऊन जाईन बरं, उतू येऊन जाईन. मंडळी चला मग आपण वाढदिवसाची नावं घेऊ. सगळ्यात पहिले सोरा ननवारे, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून. पूर्वेश शिंगणवार, तुम्हाला पण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून. दिव्याताई चव्हाण, तुम्हाला पण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून. पूजाताई सोईतकर, चला मग तुम्ही कमेंट करता, नाव घ्यायला लावता, शांताबाईला लय बरं वाटते. चला मग व्हिडिओ पूर्ण पहा.
नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. भेटू मग नवीन विषयासोबत नवीन भागात. स्वस्त राहा, मस्त राहा, तब्येतीची काळजी घ्या.